बनवले स्वामींच्या आवडीचं पदार्थ, तो म्हणजे बेसन आणि भाकरी. तर स्वामींच्या आवडीचा पदार्थ आहे बेसन, भाकरी, भात आणि त्या भातावरती थोडीशी आपण टाकणार आहे तुपाची धार, तुळशीचं पान. तर हा आहे स्वामींच्या आवडीचा पदार्थ. तर आज गुरुवारी आपण स्वामींना हा प्रसाद देणार आहे, बेसन, भाकरी आणि भात. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार आणि आज मी गुरुवारी स्वामींच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बेसन भाकरी, पिठलं भाकरी आणि झुणका भाकरी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे वेगळं वेगळं नाव आहे ते बनवणार आहे स्वामींच्या आवडीचं. बेसन भाकरी कोणाकोणाला आवडते तर ती सगळ्यांचीच फेवरेट असते, झुणका आणि भाकरी. तर मी आज ती बनवणार आहे कारण स्वामींची खूप फेवरेट आहे झुणका भाकरी. स्वामी समर्थांना झुणका भाकरी, भात हा फेवरेट आहे त्यांचा. तर मी आज ते बनवणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे की ते मी कसं बनवते ते. तर चला बघूया. मी बेसन बनवण्यासाठी हे बघा 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आहेत. लसूण जास्त जेवढा घालेल तेवढं बेसन खूप छान होतं. आणि हे आहेत 10-12 हिरव्या मिरच्या, म्हणजे काळ्या मिरच्या आहेत, जरा तिखट झणझणीत. आणि हे आहे जिरे आणि ओवा. हे मी ह्याच्यामध्येच बारीक करणार आहे, म्हणजे लसूण आणि मिरची ह्याच्यामध्येच बारीक करणार आहे कारण त्याची चव छान लागते. आणि आहे कोथिंबीर, ही स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर. आणि मेन म्हणजे बेसन. तर मी अगोदर हे बारीक करून घेते आणि नंतरनं बेसन कसं बनवते ते दाखवते. तर आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची, जिरी, ओवा एवढंच बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बघा आपल्या मिक्सरचं झाकण किती भारी आहे बघा, प्लेट. ही तुमची मधुताई, हे बघा हिने काय केलं, मिक्सरचं झाकण काय केलं मधू, काय केलं, ते गरम तव्यापाशी ठेवलं ते पगळवलं टाकून दिलं. हां ना, बघा कोणत्या वस्तूचं काही महत्त्व नाही यांच्या नजरेत. आता कसा जुगाड लावायचा आलं बघा हे काय. तर आता हे झाकण आपलं प्लेट जुगाड लावलं आहे मी. आता हे लावून मी बारीक करणार आहे मिक्सरला. तर एका हाताने मोबाईल पकडले त्याच्यामुळे बारीक केलेलं काही दाखवणार नाही. तर मी हे बारीक करून घेते. आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. असा ठसका उठलाय ना जाम. भरपूर झणझणीत मिरची आहे, झणझणीत. हे बघा कसं बारीक झालं. याच्याबरोबर जिरे आणि ओवा हे दोन्ही पण बारीक करून घेतले. त्याचा वास एवढा खमंग छान सुटलाय ना जिरे ओव्याचा, कारण ते बारीक झाले याच्यामध्ये. तर बेसनमध्ये पण ते छान लागतं. असं तेलात टाकण्यापेक्षा मी ह्याच्यामध्येच बारीक करून घेतलं. मी तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तर तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता आपण टाकू ह्याच्यामध्ये मोहरी. हे बघ छान तेल गरम झाले आणि ह्याच्यामध्ये चांगली अशी आपण मोहरी तडतडीत करून घेऊ. तडतड हे पहा. छान झाले गरम. आणि आता आपण याच्यामध्येच जो बारीक चिरलेला कांदा आहे ते टाकून. माझ्या पद्धतीनं बनवते मी बेसन. तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा. मी माझ्या पद्धतीने बनवते. बेसन बनवताना जर तुमच्याकडून त्या बेसनमध्ये गाठी होत असतील, गुठळ्या म्हणतात गाठी, त्या जर होत असतील तर त्या होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे तुम्हाला काय करायचं. कारण माझ्याकडून होतात बाबा गाठी, त्याच्यामुळं मी एक जुगाड करते. तर तो जुगाड काय आहे मी तुम्हाला दाखवते. इकडं कांदा लाल असा भाजतोय तोपर्यंत आपण तो जुगाड चालू करूया. तर चला मी दाखवते तुम्हाला मी काय जुगाड करते ते. हे बघा मी एका बाउलमध्ये घेतला आहे बेसन 1 वाटी. आता मी त्याच्यामध्येच मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. नंतर मी घालणार नाही मीठ, याच्यामध्येच घालून घेतलं मी चवीनुसार मीठ.
आणि आता मेन जुगाड, तुम्ही म्हणाल ह्यात काय जुगाड आहे, तर जुगाड मेन काय आहे, तर हे बघा, हा आहे जुगाड. म्हणजे का, तर आता तुम्हाला समजलं असेल मी काय करणार आहे ते. हे दाखवलं म्हणल्यानंतर पुढं काय करणार आहे हे समजलं असेल. हे बघा, मी ह्याच्यामध्ये घेणार आहे पाणी घालून आणि ह्याने चांगलं असं फेटणार आहे. का, तर तिथं आपण जेव्हा गॅसवरती पाणी टाकतो उकळायला त्या कढईत आणि वरून बेसन टाकतो तेव्हा त्याच्या होतात गाठी. तर ते गाठी चांगल्या नाही वाटत आता खाली खायला किंवा काहीतरी असं उंडग्यासारखं वाटतं की बाबा हे काय बनवते. तर आपलं सरळ हे असं करायचं, खाली बेसन चांगलं असं फेटून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात टाकायचं. म्हणजे गाठी पण होणार नाहीत, रेसिपी पण छान होणार, बेसन पण छान होणार. आहे का नाही चांगला जुगाड? कसं आहे मग जुगाड? कोण कोण असा जुगाड करतं खरं खरं सांगा, कोण कोण करतं? कारण मी तर असा जुगाड करते, तुम्ही कोण कोण करता असा जुगाड ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी हे चांगलं फेटून घेते आता. हे पहा, हे चांगलं असं मस्त फेटून झाले. ह्याच्यामध्ये आता एक पण गाठ नाही आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान झाले फेटून. आणि इथं आपला कांदा पण छान असा लाल भाजून तयार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे हे आपण बारीक केलेली हिरवी मिरची आणि सामान, हे सगळं हे आता ह्याच्यामध्ये आपण घेणार आहे तळून. तर एक हातात मोबाईल पकडल्यामुळं मी काही तुम्हाला पूर्ण टाकलेलं दाखवू शकत नाही. तर मी आता हे सगळं टाकून घेते आणि नंतर व्हिडिओ करते. ते वाटण टाकले सगळं मी. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायची हळद. हे हळद टाकून घेतले आणि यात छान असं मस्त परतायचं, हलवून घ्यायचं. कढई हलती आहे, छान असं मिक्स करून मंद आचेवर ह्याला चांगलं भाजून घ्यायचं. आणि हे जे आपण मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात आपण वाटण हिरवी मिरची बारीक केलेली हे आता मिक्सरला राहिले साईडने. तर हे असं पाण्याने घ्यायचं चांगलं. हे पाणी नंतर बेसनमध्ये टाकायचं. जेव्हा आपण जो झुणका भाकरी करणार आहे तेव्हा ते त्याच्यामध्ये टाकायचं. तर आता हे आपण चांगलं परतून घेऊया. एकदम सिंपल छान बेसन, खायला एकदम टेस्टी छान. रंग किती छान आलाय बघा, याचा मस्त आलाय. मी गॅस फुल केलाय कारण थोडं फास्ट होण्यासाठी, कारण मला जायचं आहे जॉबवर. आणि मी रेसिपी व्हिडिओ काढत बसले की मला जॉबला जायला उशीर होतो. काय करणार, दोन्ही पाहिजे, जॉब पण पाहिजे, व्हिडिओ काढायला पण पाहिजे म्हटल्यावर थोडंसं फास्ट बनवते. तर आता हे पहा छान झालं. हे वास तर मस्त सुटला याचा. आता याच्यामध्ये आपण घालूया बेसन. किती छान जुगाड आहे बघा. एका हाताने मोबाईल पकडू शकते, बेसन पण टाकू शकते. हे ना जुगाड चांगला. जर मी आता बेसन टाकत असते एका हाताने आणि एका हाताने हलवत असते तर मोबाईल कोण पकडणार होतं? कसं आहे मग जुगाड माझा? कोणाकोणाला आवडला असा जुगाड? आणि असे भरपूर जण लोक करत असतील हा जुगाड. कोण कोण करतं एवढं मला कमेंटमध्ये सांगा. आता हे आपण तो बाउल धुवून पाणी टाकलं आणि जे मिक्सरचं भांडं धुवून होतं तेही पाणी टाकायचं आणि ह्याला आता हलवून घ्यायचं. तर आता मी हे हलवून घेते आणि हलवल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही, मी हे पूर्ण मिक्स करून घेतले चांगलं. आता ह्याच्यावरती झाकून ह्याला मंद आचेवरती, गॅस मंद आचेवर करून शिजवून घ्यायचं चांगलं मस्त. झाकून घ्यायचं याला आता 5 मिनटं. तर आता मी ह्याच्यावर ताट झाकून ठेवते आणि आता 5 मिनटं आपण ह्याला मंद आचेवर शिजवून द्यायचं. आपले आता 5 मिनटं झाले तर आपण झाकलेलं ताट काढून बघू बेसन कसं झाले ते. ठेवा कसं शिजले, कसं पाणी सुटलं आहे बघा. कढईपासून जर असं बेसन सुटलं ना साईडला, त्याला छान शिजलं म्हणायचं. सुटले आता कढईपासून, कसं शिजलं आहे बेसन. मस्त असं शिजलं आहे बेसन. स्वामी समर्थांना बेसन भाकरी खूप आवडते. तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे स्पेशल बेसन भाकरी बनवली. आता
आता आपण ह्याच्यावर घेऊया कच्ची कोथिंबीर टाकून. हे बघा आता हे असं मिक्स करून घेऊ. आणि माझी बेसन करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी कशी झाली. तर आपलं बेसन तयार आहे. हे पण श्री स्वामी समर्थ. नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज पण आहे, त्याला फॉलो करा.